नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण सोयाबीनचे दर पूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीनचे दर बघणार आहोत. आपल्याला काही ठिकाणी चढ-उतार पाहायला मिळतो, तर काही ठिकाणी आपल्याला घसरण झालेली दिसत आहेत. पण ह्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून आपण पूर्ण माहिती बघणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आता बघितलं असेल आपण, सोयाबीनच्या दरात आपल्याला तेजी पाहायला मिळत आहेत. म्हणजे अकोला असेल, अमरावती असेल, त्या ठिकाणी आपल्याला मोठी आवक पाहायला मिळत आहे. उंबरठ्यामध्ये बघितलंय 5,800च्या टप्प्यात आपल्याला पार हा एक बघायला मिळतोय. आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बघूयात महाराष्ट्रातील सोयाबीनचे दर. उत्पादन शेतकऱ्यांसाठी आज काहीसा दिलासादायक ठरणार आहे. गेल्या काही दिवसापासून सोयाबीनच्या दरात आपल्याला घसरण थांबून आता 5,600 ते 5,800 या रुपयात दरम्यान आपल्याला स्थिरावरती दिसत आहेत. विशेष म्हणजे विदर्भ असेल आणि मराठवाड्यात असेल, त्या ठिकाणी आपल्या मुख्य बाजारपेठेत आवक वाढली असून दरात सुधारणा पाहायला मिळत आहे. जगातील बाजार समितीमध्ये घडामोडी आपल्याला देशांतर्गत मागणीमुळे आता सोयाबीनचे दर पुन्हा एकदा हुसळी घेण्याचे आपल्याला चिन्ह दिसत आहेत. उंबरठ्यामध्ये बघितलंय किंवा पिंपळगावमध्ये बघितलंय, सर्वाधिक आपल्याला दर आज बाजार समितीचा विचार केला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी बघितलं असेल, उंबरठ्यात बाजार समितीच्या बाबत आपल्याला बाजी मारलेली दिसत आहेत. पण उंबरठ्यात पिवळ्या सोयाबीनसाठी 5,900 रुपये प्रति क्विंटल सर्व उच्चले दर आपल्याला मिळाला असून तरीही सरासरी बघितलं असेल 5,400 रुपये दरात आपल्याला राहिला आहे. आता नाशिक, पिंपळगाव, बसवंतमध्ये बघितलं असेल, पालखेडमध्ये आपण बाजार समितीमध्ये हायब्रिड सोयाबीनसाठी 230 क्विंटलची आवक पाहायला मिळाली आहे. त्या ठिकाणी आपल्याला 5,771 रुपये बोली लागली आहे. पण अकोला येथे बारामतीत मार्केट स्थिती आपल्याला विदर्भात सोयाबीनचे मुख्य हब असल्याने अकोला बाजार समितीमध्ये आपल्याला 1,695 क्विंटलची आवक झाली आहे. तेथे आपण पिवळ्या सोयाबीनसाठी 4,800 ते 5,730 रुपये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अमरावती बाजार समितीमध्ये लोकल सोयाबीनसाठी आपल्याला 1,113 रुपये क्विंटलची आवक पाहायला मिळत असून आपल्याला त्या ठिकाणी 5,650 रुपये दर आपल्याला पोहोचला आहे. नागपूर बाजार समितीमध्ये बघितलं 1,084 क्विंटलची आवक पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपल्याला 5,700 रुपये भाव आपल्याला दर पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील धाराशिव आणि तुळजापूर या ठिकाणी बाजार समितीचे सोयाबीनचे दर आपण आज जाणून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण बघितलं असेल, त्या ठिकाणी तुळजापूरमध्ये बघितले 5,800 रुपयात आपल्याला एक समान व्यवहार झालेला आपल्याला दिसून येत आहे. लातूरमध्ये जिल्ह्यात औरंग शहाणीमध्ये आपण बघितलंय देवणी बाजार समितीमध्ये 5,600 ते 5,800 रुपयात दर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता इतर बाजार समितीमध्ये आपण बघूयात दर आणि प्रति क्विंटलमध्ये. मूर्तिजापूरमध्ये बघितले 5,690 रुपये पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला गेलं तर 400 क्विंटलची आवक पाहायला मिळाली आहे. त्यामध्ये आपण बघितलं असेल सिन्नर, हिरणगाव, त्यामध्ये आपल्याला कमाल दर आहे 5,600 रुपये आणि आवक पाहिली तर आपल्याला 15 क्विंटलची आवक पाहायला मिळत आहे. राजुरा कमाल दर बघितलंय, त्या ठिकाणी 5,200 रुपये पाहायला मिळते. त्या ठिकाणी आवक आपल्याला 87 क्विंटलची पाहायला मिळत आहे. दरात सुधारणा होण्याचे प्रमुख कारण म्हणजे काय आहे, सध्याच्या बाजार समितीत नवीन मालाची आवक मर्यादित आहे. आणि या ठिकाणी दुसरी जी प्रक्रिया आहे ती उद्योगाकडून आपल्याला सोयाबीन ऑइल युनिट या मागणीकडून वाढत आहेत. आणि ज्यांच्या सोयाबीनचे ओलावा कमी आहे, त्यासाठी गुणवत्ता चांगली आहे, अशा मालासाठी आपण 5,600 ते 5,800 रुपये या प्राधान्य देत आहेत. त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजार समितीमध्ये सोयाबीनला आपल्याला ढेप मागणी वाढ झालेली दिसत आहे. त्यामध्ये सारखे परिणाम आपल्याला स्थानिक बाजारपेठेत आपल्याला दिसून आलेले आहेत. पण शेतकऱ्यांसाठी काय आहे, महत्त्वाचे सल्ले म्हणजे काय, शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीनची विक्री असताना आपल्याला व्यवस्थित वाळून स्वच्छ करून ठेवावे. पावसाचे वातावरण किंवा या लक्षात घेता माल आपल्याला या ठिकाणी बाजारपेठेमध्ये आपल्याला
ताडपत्री वापरून आवर्जून करावा, त्यासाठी सध्या एक सुधारणा पाहायला मिळत आहेत. तर हा व्हिडिओ आपल्याला एकदम उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया तशा नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.